मित्रांनो, मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने आपले जीवन संपवल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला आज धक्का बसलेला आहे। मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून नेटफ्लिक्सवर लोकप्रिय मालिका जामतारा सबका नंबर आएगा सीझन 2 मध्ये दिसलेला 25 वर्ष मराठी अभिनेता सचिन चांदवडे याने आत्महत्या केलेली आहे। 23 ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या अपार्टमेंटच्या छताच्या पंख्याला लटकलेला आढळला। जेव्हा कुटुंबाने दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य पाहून कुटुंब हादरवून गेलं। त्यांनी ताबडतोब सचिनला खाली आणले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती सतत खालावत होती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रात्री धुळे येथे हलवण्यात आले, परंतु तेथेही ते जीवनाची लढाई हारले। 24 ऑक्टोबरच्या रात्री सचिनचे निधन झालेले आहे। चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीवर या घटनेमुळे शोक व्यक्त करण्यात आला। सचिन चांदवडे यांनी मराठी रंगभूमी आणि लघुपटांमध्ये स्वतःचे नाव कमवले होते। नेटफ्लिक्सच्या जामतारा 2 मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली। त्यांनी अलीकडेच काही OTT प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले होते आणि सोशल मीडियावर देखील ते प्रचंड सक्रिय होते। त्यांनी केलेल्या प्रोजेक्ट्सला प्रदर्शनापूर्वीच अभिनेता सचिन यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या YouTube चॅनलतर्फे सुप्रसिद्ध आघाडीचे अभिनेते सचिन चांदवडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।